नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी संतुलन साधण्याचा आहे का निर्णय घेण्याची वेळ आणणार आहे? कोणत्या गोष्टी तुमच्या बाजूने असतील आणि कोणत्या बाबतीत तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे? संपूर्ण माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी, समस्या, संकट सुरू असतील, खूप कर्ज झालं असेल, नोकरीत प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, पैसा येत नसेल किंवा पैसा खूप जास्त खर्च होत असेल, नात्यात काही कटुता असेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा इतर आरोग्याच्या समस्या असतील, कोणत्याही बाधा, अडचणी, समस्या तुम्हाला त्रास देत असेल, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नसतील, पुढे काय करावं हे कळत नसेल, तर तुम्ही पत्रिका बघा. कोणत्या तरी योग्य ज्योतिषाकडून पत्रिका चेक करा. त्यात कोणते दोष आहे की नाही ते तपासा. दोष असतील तर त्यावर चांगले उपाय, सेवा करा आणि दोषमुक्त व्हा. म्हणजे आयुष्य सुखमय होतं. ही सगळी प्रक्रिया सोपी असते. फक्त पत्रिका व्यवस्थित बघायची असते आणि सविस्तर मार्गदर्शन हवं असतं. हे सविस्तर मार्गदर्शन पत्रिका बघून आम्ही तुम्हाला देऊ. त्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. मित्रांनो, तूळ राशी ही वायू तत्वाची राशी आहे. संतुलित, न्यायप्रिय आणि नेहमी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करणारी राशी असते. पण कधीकधी जास्त विचारांमुळे त्यांचे निर्णय उशिरा घेतले जातात. मे महिन्यात तुमच्यासाठी मुख्य शब्द आहे डिसिजन, म्हणजेच निर्णय. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कन्फ्युजिंग पण ऑपॉर्च्युनिटीजने भरलेली असेल. नवीन संधी मिळतील, सोशल कनेक्शन्स वाढतील, एखादं काम अचानक पूर्ण होईल. परंतु निर्णय घेण्यात अडचण येईल. ओव्हर थिंकिंगमुळे त्रास होईल. जास्त विचार करू नका, वेळेवर निर्णय घ्या. महिन्याचा जो मधला काळ आहे, हा काळ तुमच्यासाठी करिअर आणि फायनान्ससाठी महत्त्वाचा आहे. जॉब किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ वाढेल, पैसा मिळण्याची संधी मिळेल, रेकग्नायझेशन मिळेल, परंतु कॉम्पिटिशन वाढेल. काही लोक तुमच्या विरोधात काम करू शकतात. शांत राहा, तुमच्या कामावर फोकस ठेवा. हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियली पॉझिटिव्ह पण इमोशनली सेन्सिटिव्ह आहे. पैशाची आवक वाढेल, इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य वेळ आहे, परंतु खर्चसुद्धा वाढेल. भावनिक निर्णयांमुळे नुकसान होऊ शकतं. पैशाबाबत लॉजिक वापरा, इमोशनवर कंट्रोल ठेवा. या महिन्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये बॅलन्स राखणं खूप महत्त्वाचं आहे. बॉन्डिंग वाढेल, रिलेशनशिप स्टेबल होईल, गैरसमज कमी होतील, निर्णय घेण्यात उशीर होऊ शकतो. स्पष्ट बोला, पार्टनरला वेळ द्या. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मेंटल बॅलन्स ठेवण्याचा आहे. स्ट्रेस वाढू शकतो, झोपेचा त्रास होऊ शकतो, थकवा जाणवू शकतो. मेडिटेशन करा, रुटीन मेंटेन करा, रिलॅक्सेशनसाठी काही वेळ काढा. हा महिना पैशाच्या बाबतीत बॅलन्स परंतु केअरफुल आहे. पैसा येईल पण खर्चही वाढेल. बजेट बनवा, अननेसेसरी खर्च टाळा. महिन्यात उशीर करू नका, ओव्हर थिंकिंग करू नका, इमोशनल डिसिजन घेऊ नका, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. शुक्रवारी लक्ष्मीचे पूजन करा, वेळेवर निर्णय घ्या आणि संतुलन ठेवा. तूळ राशीसाठी मे महिना निर्णय, संतुलन, संधी असा असणार आहे. जर तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतले, संतुलन राखलं आणि ओव्हर थिंकिंग टाळलं तर हा महिना तुम्हाला यश आणि स्थैर्य देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.